10 मिनिटांमध्ये एक्झिट पोलचे आकडे आपल्या समोर येतील, अंदाज आपल्या समोर येणार आहेत. आपण TV9च्या स्क्रीनवर देखील वरती एनडीए, इंडिया आघाडी आणि इतर हा आकडा पाहणार आहोत. त्याचबरोबर बाजूला देखील आपण महाराष्ट्रामधला पोल ऑफ पोल पाहणार आहोत की अंदाज असतील हे एक्झिट पोलचे. वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेला एक्झिट पोल आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्पेसिफिक सगळे आकडे आपल्या समोर या ठिकाणी असतील. प्रमुख लढती ज्या आहेत त्या प्रमुख लढतींमध्ये सुद्धा कोण जिंकणार म्हणजे कोण आघाडीवर असेल हा आकडा आम्ही या ठिकाणी देणार आहोत, तो देखील इथे आपण पाहणार आहोत. सुषमा अंधारे, मी तुमच्याकडे येते. प्रचाराचे मुद्दे जे होते त्यामध्ये एक राहुल गांधी असं म्हणाले होते की जसं महालक्ष्मी योजनेअंतर्गत लोकांच्या अकाउंटमध्ये 8,500 रुपये खटाखट 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 येतील आणि मग खटाखट खटाखट अशी मतं महाविकास आघाडी आणि त्यानंतर इंडिया आघाडीच्या पारड्यामध्ये पडतील. काय वाटतं तुम्हाला? अशीच खटाखट मतं पडली असणार इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडी? सन्माननीय राहुल गांधीजी बोलले हे फार सकारात्मक बोललेले आहेत. काही लोक असं म्हणाले कचाकच 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 बटन दाबा आणि कचाकच कचाकच निधी घ्या. त्याच्यापेक्षा सन्माननीय राहुल गांधींनी म्हटलेलं वक्तव्य फार चांगलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, खात्री आहे की निश्चितपणे भारत जोडो यात्रेतला हा जो त्यांचा विश्वास आहे आणि इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याने छोट्यातल्या छोट्या माणसाने घेतलेले जे कष्ट आहेत हे सगळे कष्ट 4 जूनला आपल्याला नक्की दिसतील. नक्कीच. मी तुमच्याकडे सुषमाजी येते, त्यानंतर अमोल मिटकरी तुमच्याकडे येते. यासाठी कचाकच खरंच बटन दाबली गेली आहेत का? तर महाराष्ट्राचा चकित करणारा आकडा आपल्या समोर या ठिकाणी येतोय, आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राचा आकडा चकित करणार आहे थोड्याच वेळामध्ये TV9 मराठीवर. एक्झिट पोल हा फक्त अंदाज, निकाल नाहीये. थोड्याच वेळात हा अंदाज आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राचा पारदर्शक TV9 नेटवर्कचा हा सर्वे असणार आहे आणि थोड्याच वेळात हा सर्वे आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहोत. मात्र महाराष्ट्राचा आकडा तुम्हाला चकित करणारा असेल. काय असेल महाराष्ट्राचा आकडा? आतापर्यंत आपण सगळ्यांची मतं या ठिकाणी जाणून घेतलेली आहेत, आकडा या ठिकाणी जाणून घेतलाय. मात्र TV9 नेटवर्कचा एक्झिट पोल काय सांगतो, कोणता आकडा समोर येतो महाराष्ट्राचा आकडा चकित करणार आहे असं आम्ही का म्हणतो? काही वेळातच हे आपल्या समोर स्पष्ट होणार आहे. अगदी थोड्या वेळाचा अवधी आहे. महाराष्ट्राचा हा पारदर्शक TV9 नेटवर्कचा हा सर्वे महाराष्ट्राचा आकडा का चकित करणार आहे हे थोड्याच वेळात तुम्हाला समजणार आहे. एक्झिट पोल पुन्हा एकदा सांगते हा फक्त अंदाज आहे, हा निकाल नाहीये. तर महाराष्ट्राचा आकडा चकित करणार असेल थोड्याच वेळामध्ये TV9 मराठीवर. आतापर्यंत वेगवेगळे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहेत. मात्र TV9 नेटवर्कचा हा काय नेमका आकडा आहे जो महाराष्ट्राला सुद्धा चकित करणारा आहे? महत्वाच्या लढती, प्रतिष्ठेच्या लढती महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. तसंच महाराष्ट्र असं एक राज्य आहे की ज्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे देशासाठी. तर महाराष्ट्राचा आकडा चकित करणारा असेल थोड्याच वेळामध्ये TV9 वर. पुढच्या 10 मिनिटांमध्ये एक्झिट पोल आपल्या समोर असेल. हा फक्त अंदाज आहे, निकाल नाही. मात्र अंदाज या ठिकाणी आपण लावणार आहोत. तर चकित करणारा असा हा आकडा असेल. पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राच्या या आकड्यांवर येणार आहोत. केशवजी, तुम्ही पुन्हा एकदा सांगाल की महाराष्ट्राचा आकडा तुमच्या मनात काय आहे? मी सांगितलं ना की या सगळ्या निवडणुकीमध्ये एक मोठं घवघवीत यश आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे स्पेसिफिक आकडा सांगा, आपण आकड्यावर बोलूया. या सगळ्या निवडणुकीमध्ये 40चा आकडा आम्ही आता धरून चाललोय. मला नक्की विश्वास आहे. 45+ हा तुमचा पहिला आकडा होता. आता तुम्ही 40 वर आलेला आहात. म्हणजे 40 जागा मिळतील महायुतीला असं तुम्हाला वाटतं? त्यामध्ये भाजपच्या जागा किती असतील, शिंदेच्या किती असतील? आणि असं आहे की या सगळ्या विषयामध्ये आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं निवडणुका, ज्या पद्धतीचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्याला ठोस उत्तर महाराष्ट्राला जनतेने दिलंय. आणि म्हणून मी सांगतो की भारतीय जनता पार्टीचा तर शंकाच येत नाही. भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 23 जागा होत्या त्यात आम्ही नक्की पार करू. आणि त्याचबरोबर मित्रपक्षांना सुद्धा आमच्या चांगलं घवघवीत यश मिळेल, कारण आम्ही एकसंधपणे लढलोय. त्यामुळेच सांगतो आकडा की हा 40+ आकडा झालेला असेल. तो तुम्हाला पुढच्या 2 दिवसात कळेलच. पुढच्या 10 मिनिटात आम्ही सुद्धा आमचा आकडा या ठिकाणी दाखवणार आहोत. TV9 नेटवर्कचा आकडा आपल्या समोर येईल एक्झिट पोलच्या माध्यमातून पुढच्या काही मिनिटांमध्येच. मी पुढच्या आकड्यासाठी येते. संजय शिरसाट, तुमच्याकडे. तुम्ही मगाशी सांगितलं होतं की एकूणच शिवसेनेला किती जागा मिळतील, मात्र ओव्हरऑल तुमचा आकडा किती आहे? केशवजी म्हणतायत 40+. 40 पर्यंत आम्ही जाऊच. हे बघा, निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा प्रचाराची सुरुवात होते त्या टायमाला कोणताही पक्ष असो, मी ह्या भाजप बोलतोय किंवा शिवसेना बोलतोय म्हणून सांगत नाही, तो कोणताही एक पक्ष तो आपला आकडा हा नेहमीच
थोडासा वाढीव सांगत असतो. तो यासाठी सांगत असतो की कॉन्फिडन्स त्या टायमाला तयार झाला पाहिजे कार्यकर्त्यामध्ये. हा हे मी माझ्या पक्षाबद्दलच बोलत नाही, सर्वच पक्षाबद्दल बोलतोय. आणि हे काही आम्हीच केलंय म्हणून काही पाप केलंय किंवा इतरांनी केलंय म्हणून काय असं नाहीये. तर हा वाढीव आकडा असतो. 2-5 कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की तो आकडा मुळातच आम्ही असं या पद्धतीने सांगितलं गेलेला असतो की आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. मग पोहोचताना जर निवडणुकीच्या काळामध्ये काही जे आम्हाला कॅल्क्युलेशन आमचे कमी जास्त होतात, त्या टायमाला आमचा आजचा आकडा हा 40 पर्यंत आहे. शिरसाट, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की म्हणजे शिवसेनेला 13 जागा मिळतील. 2 कोणत्या जागांविषयी तुम्हाला शंका वाटते? नाही, काय 2 जागेबद्दल शंका आहे ते आता उपस्थित करणं योग्य नाही. एखाद्या उमेदवाराला आपण त्याला म्हणजे त्याला कमजोर समजणं किंवा त्याला त्याच्याबद्दलचं आपण भाष्य करणं ते योग्य नाही. परंतु आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 2 जागा आमच्या मायनस होत आहेत, एवढाच आम्हाला एक अंदाज आहे. अमोल मिटकरी, नाही, एक लक्षात घ्या, 40+ हे महायुतीचं निकाल महाराष्ट्रामध्ये असेल. आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या जागा लढल्या आणि एक जागा जी मित्र पक्षाला दिली, त्याचा स्ट्राईक रेट तुम्हाला 90%, 100% असा दिसेल, 90%च्या वर दिसेल. त्यामुळे आम्हाला प्रचंड विश्वास आहे की महायुतीला जनतेने कौल दिलाय. आणि ज्या लोकांनी ज्या ज्या पद्धतीने आरोप केले, प्रत्यारोप केले, आता कोणीतरी बटनाचा उल्लेख केला, असा आहे की साधारणपणे अजितदादांनी हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला आणि ते काय व्यक्त करू शकत नाहीत, का बोलू शकत नाहीत. मग काहीतरी वेगळं बोलायचं. एखादा नेता बोलला आपल्याचा आहे तो ते ब्रह्मवाक्य, आणि दुसरा विरोधी पक्षातला बोलला तर त्याच्यावर टीकास्त्र सोडणे. म्हणजे ह्या गोष्टीला, ह्या टीकेला, ह्या टिपण्याला लोक भाळलेली नाहीत. लोकांना विकास कामं हवी होती. महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आणि मला विश्वास आहे, मग कोरोनाच्या काळाचा उल्लेख त्या ठिकाणी केशवजींनी केला, ते खरंच आहे की उद्धवजी जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तरी महाराष्ट्राच्या कारभार मंत्रालयामध्ये बसून आदरणीय अजितदादांनीच त्यावेळेस रास्तपणे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद पण सांभाळलं. आता जनतेमध्ये बोलत असताना अनेकदा आता जी लोक सांगतायत की हे असं बोलतायत, ते तसं बोलतात, आपले स्लिप ऑफ टंग किती झाल्यात हे सुद्धा काही त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणून मला एक सांगणं आहे, प्रश्नाचं उत्तर थोडक्यात, आमच्या जागा चांगल्या पद्धतीने येतील, 40+ आम्ही असणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 100% स्ट्राईक रेट त्यामध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे 5ही जागा तुम्ही जिंकणार. सगळ्यात प्रतिष्ठेची सुनेत्रा पवारांची जागाही तुम्ही जिंकणार. बरं, अमोल मिटकरी नंतर मी येते सुषमा अंधारे यांच्याकडे. सुषमाजी, काही शंका? जमिनीवर आहे ताई, मी फार जमिनीवर आहे आणि जमिनीवर काम करते. आणि निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अगदी गडचिरोली, चंद्रपूर, चिमूर इथपासून ते भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, संभाजीनगर इथपासून ते मुंबईपर्यंतच्या सगळ्या टप्प्यांमध्ये फिरले आणि अजिबात हवेत न जाता 30 ते 35 सांगते. 30 ते 35 जागा. मेहबूब शेख, तुमच्याकडे येते. महाराष्ट्राचा पारदर्शक TV9 पोलस्टार्टचा सर्वे काही मिनिटातच आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे. महाराष्ट्रामधल्या एक जागेचा सर्वे TV9 तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामधल्या 48 जागांचा प्रत्येक सर्वे आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहोत. त्याआधी मेहबूब शेख, तुमचा आकडा. नाही, आता तुमचा सर्वे येईल, 4 तारखेला निकाल येईल. त्याच्या अगोदर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा येतील. ज्या पद्धतीनं ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली, जनतेचे जे काही प्रश्न होते, ज्या काही घडामोडी महाराष्ट्रात घडल्या, जे चुकीच्या पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन जे दादागिरीचं राजकारण केलं गेलं, जो सत्तेचा वारेमाप वापर केला गेला, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनतेने सहन केली नाही. आणि हे सगळं आपल्याला निकालात दिसणारच आहे. आम्ही काही जरी आज म्हणलो तर 32 ते 35 जागा ह्या महाविकास आघाडीला भेटणार. एखादी 32 ते 35 जागा हा तुमचा अंदाज आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे वाचून दाखवते की संजय शिरसाट म्हणाले की 40+ आणि शिवसेनेच्या 13 जागा येऊ शकतात. केशवजींचं म्हणणं आहे की भाजप आणि मित्र पक्ष मिळून एकूण 40+ जागा त्यांना मिळतील. अमोल मिटकरींचं म्हणणं आहे 40+ त्यांच्या 100% स्ट्राईक रेट असेल, म्हणजे 5ही जागा
एनसीपी जिंकेल. सुषमा अंधारे ह्या म्हणतात आम्ही अजून जमिनीवर आहोत, त्यामुळे 30 ते 35 जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. तर मेहबूब शेख म्हणतात 32 ते 35 जागा आम्ही या ठिकाणी जिंकू असा त्यांचा विश्वास आहे. पुढच्या काही मिनिटात TV9 नेटवर्कचा देखील एक्झिट पोल येईल, त्यामध्ये सुद्धा आकडे आपल्याला समोर या ठिकाणी दिसणार आहेत. फक्त TV9 नेटवर्कचाच नाही तर इतर सगळ्या चॅनलवरचे आणि कंपन्यांचे जे एक्झिट पोल आहेत ते सुद्धा आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. एक्झिट पोल हा एक अंदाज असतो. मतदान पूर्ण झाल्यानंतर